बाजारामध्ये आला आहे मटर आणि आपण अनेक प्रकारच्या मटरच्या रेसिपी करतोच. मटरची कचोरी, मटरचा समोसा किंवा मटरचा पराठा अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक आपण प्रकार करणार आहोत, तो म्हणजे मटरचा डोसा. हिरवागार दिसणारा हा डोसा, यामध्ये कोणताही कलर घातला नाही किंवा जास्त यामध्ये मसाले घातले नाही. अगदी क्रंची, कुरकुरीत आणि चवीला छान, अगदी धपाट्यासारखा लागणारा हा मटर डोसा तयार करण्यासाठी इथं घेतला आहे पावशेर मटर आणि तो घ्यायचा सोलून. तर आता महागसुद्धा नाही, स्वस्त आहे, त्यामुळे भरपूर मटार घेतला तरी सुद्धा चालतो. आम्ही दोघं तिघं खाणार होतो, त्यामुळे एक वाटी इथं मटार घेतला आहे. तो घालायचा मिक्सरच्या जारमध्ये. तर आपला हिरवागार वाटाणा किती छान दिसत आहे बघा. त्यामध्ये घालायचा 1 वाटी रवा. जितकं मटार होतं तितकंच मी इथं रवा वापरला आहे. 1 इंच आलं घालायचं. कोथिंबीर घालायची, आपली देशी कोथिंबीर. मिरच्या घालायच्या, जितकं तिखट आवडतं तितकं. त्यामध्ये दही घालायचं. डोसा म्हणलं की रवा डोसा आला, रवा घातला आहे आणि डोसाचं बॅटर करण्यासाठी आपण दही वापरतोच. दही घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि ज्या वाटीनं आपण मटर आणि रवा घेतला होता त्याच वाटीनं आपण पाणी 2 वाट्या घातलं आहे. म्हणजे पीठ आहे ते छान असं घटसर होतं. अगदी डोशाला किंवा उत्तापाला तयार करतो ना त्याच पद्धतीने हे आपण बारीक करून घेतलं आहे. खूप हिरवागार छान कलर आलेला आहे. आता आपण एका टोपामध्ये काढून घेणार आहोत किंवा कशात काढून घेतलं तरी सुद्धा चालतं. एकदम अशी बघत आहात ना कशी स्लरी पडली आहे. आता हे 10 मिनटं आपण ठेवणार आहोत, म्हणजे रवा फुगला जातो आणि सर्व छान हे बॅटर हे चांगलं तयार होतं. त्यामध्ये घालायचा आता आपण बेकिंग सोडा किंवा इनो किंवा आपला खायचा सोडा असतो ना घरचा, तो. मी तर बेकिंग सोड्याचा वापर केला आहे. आपला डोसा आहे ते एकदम क्रंची होण्यासाठी. तर हे खाण्यासाठी तुम्ही खोबऱ्या चटणी करा, चटणी कुठली नाही केली तरीसुद्धा चालतं बरं का. तरीसुद्धा हा डोसा सुंदर लागतो, कारण की त्यामध्ये मिरची, आलं वगैरे घातलं आहे, त्यामुळे एकदम छान चवीला येतो. मग मी चटणी करणार नव्हते म्हणून ह्यावर कांदा, कसुरी मेथी आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे. तवा हे थंड करून घ्यायचा आणि हे बॅटर सोडून घ्यायचं. बॅटरचं बघा पातळ असं थोडंसं बॅटर केलं आहे, म्हणजे फिरलं जातं. स्पंजी डोसा करायचा असेल तर नाही फिरवायचं, असंच बॅटर टाकून द्यायचं, थोडंसं तेल सोडायचं आणि गुबगुबीत हा स्पंजी डोसा तयार होतो. तो सुद्धा छान लागतो बरं का. तर आम्हाला पाहिजे होता कुरकुरीत डोसा आणि तयार झाला आहे आपला मटरचा हिरवागार डोसा. दिसायला काय देखणा पण दिसत आहे बघा. पौष्टिकसुद्धा आहे. मुलांना तुमच्या डब्याला दिलं तरी चालतो. हेच बॅटर वापरून तुम्ही आप्पे केले तरीसुद्धा चालतात. ते आप्पे करताना तुम्ही गाजर, बीट, कांदा, टमाटर टाकून आप्पे केले तरीसुद्धा चालतात. ते आप्पे चवीलासुद्धा छान लागतात आणि मटारसुद्धा पोटात जातो. पौष्टिकसुद्धा हा पदार्थ आहे. त्यावर घातला आहे मी कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर घातली आहे, कसुरी मेथी घातली आहे आणि ही आपली लाल काश्मीरची पावडर आणि तूप घालायला विसरायचं नाही. बटर असलं तरी सुद्धा घालायचं. आणि हे झाला आहे कुरकुरीत आपला हा मटरचा डोसा क्रंची. छान चवीला झालता. झटपट पटापटची रेसिपी आहे बरं का ही. नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनालीला सांगायला अजिबात विसरायचं नाही. अगदी साधी सिंपल आहे बरं का. एक तुम्हाला ही सांगितलं आहे कसं कसं करायचं वगैरे. जसं दाखवलं आहे तसंच करा, छान टेस्टला होते. मला क्रंची पाहिजे होता, मग थोडा वेळ आणि थोडासा भाजून घेतला आहे कुरकुरीत. ज्यांना मऊ पाहिजे त्यांनी स्पंजी डोसा केला तरी सुद्धा चालतो. मऊ लुसली तो सुद्धा छान लागतो तूप लावलेला. आणि असं चटणी केली नव्हती त्यामुळे असाच खाल्ला. टमाटर सॉसबरोबर खाल्लं चालतं, शेजवान चटणीबरोबर खाल्ली तरी सुद्धा चालतं. चटणी वगैरे करायची सुद्धा जास्त भानगड नाही, किचकिच नाही. मुलांनासुद्धा खूप आवडणार. नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांच्या टिफिनला सुद्धा करून द्या, मिस्टरांना द्या, घरच्यांना सगळ्यांना द्या. सगळ्यांना आवडणारा, भारी लागणारा. धन्यवाद.